चला आता कमी पडले, आता आम्ही चाललो परत अजून नारळ काढायला. हे बघा तुम्ही बघू शकता रास नारळ आहेत आपली. तर तुम्हाला काल पण दाखवले, आज पण बघा. आणि ही काठी आहे लांब सडक अशी काठी. आणि आता पप्पा एका झटक्यात एक नारळ पाडणार आहेत. बघा 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 कसा दिसते बघा नारळ. तो बघा आला 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 आला. नाही 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 जमला ना व ना जमा ते तुम्हा. आला 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 आला. दोन आले दोन आले दोन आले दोन आले. बस 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 बस. हा 3 आले. एक अजून काढा, कान बिघडेल. मला पाहिजे असेल तर अजिबात देऊ नका, संपले आता. हे बघा आलेला आहे 4 नारळ आम्ही पाडलेले आहेत दणदणीत मध्ये. इथं एकदम मस्त काहीच. आता वरती पण वास गेलेला आहे आणि वरची माणसं पण असते खाली आलेले आहेत नारळ पिण्यासाठी. आणि बघा केरलावरून नारळ आणले आहेत आणि हे 2 माणसं वरनं आलेले आहेत. हे बघा केरलावरनं माणूस मागवलेला आम्ही नारळ तोड्यासाठी. मेड इन केरला. अण्णा 50 रुपये 50 तुम्हारा नारळ अच्छा है. नारळ बहुत अच्छा है. आपके जैसा नारळ है. हमारे घर का ही नारळ. आपके जैसे नारळ आहे अण्णा. एक CCI मध्ये होतो ना, काम करतो. किट्टू कुठे 3 कधी वाजता 2 नंबर 3 कधी वाजता. गाईज 101 नग आहेत आमच्याकडे. हे बघा इकडनं सुरुवात होते आणि इकडे संपायला येते. आणि वरती आमचा मेन दादा आहे, तो येईल आता थोड्यालाच. मला तर वाटतं बाथरूमला बसलाय वाटत. एसीचा काम करते का. कसा लागला हो अण्णांचा नारळ, कसा लागला. एकदम भारी एकदम भारी ना. एकदम अण्णा बाहेरनं इम्पोर्टर केलेले आहेत, ते कंटेनर मध्ये टाकून आणलेला अण्णांना. आणि हे बघा याला कधी काय करता येईल काय सांगू शकत नाही. अण्णा हो अण्णा तांब्यात नारळ पाणी पितोय. तांब्यात नारळ पाणीच पितोय. हिला मलाई पाहिजे. मलाई पाहिजे ये मय मलाई घे. मलाई अरे मला हसू नका, तुम्ही फसाल. तुमचे दिवस लावले. ए मलाई ए टुकटुक घोडा काय 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 हा इथं दादा पण आलेला नारळ पाणी प्यायला एसीचा काम करून. रात्रीची सोय केलेली आहे दादाने आमच्या. किटू तुला बोलवलंय चल लवकर. बाहेर बाहेर काहीच पाहिजे का तुम्हाला. किटूची मलाई मलाई आमच्या प्रजितला पापुलीची आठवण आली. प्रजितला पापडीची आठवण आले. काहीच काहीच पापुलीपर्यंत घेऊन कालपासून डाईटवर येतो, हेवी डाईट. बघा बारीक झाला. बारीक झाला 4 किलोनी बारीक झालंय. तर प्लीज कुठं असेल तर सांगून द्या. आणि बघा यो बिनउद्योगी माणूस आहे आमचा. बिनउद्योगी काही कामं धंदे नाहीत त्यांना. हॅलो गाईज, आता आमचे पोरं क्रिकेट खेळत आहेत. आशा येते नाही. आम्ही जिंकलेले आहोत. जिंकलेले आहेत. आता आमच्यात तर काहीच आमच्यात मॅच जमते. भाऊ आणि पप्पा, भाऊ आणि मी, प्रजित आणि मग त्या दोघांना कच्चा लिंबू कोणत्यात तरी वाटू आम्ही. कोण भाऊजी तिकडे आहे. आपल्याला दोघांनी ठेवलंय. आपण दोघं आणि दिदी आम्हाला एक दिदी दादा आमचा माणूस आहे. डायरेक्टला घेतलंच नसं नंतर. आता मॅच रंगते आमची. आमची बॅटिंग इकडे नका. इकडे या साईडला इकडे नका. हे गॅटलाच फक्त ह्याच्या ठीक आहे. ह्याच्या साईडला पडला. इथं ठीक आहे. इकडे लागला आऊट. याच्या त्या साईडला फुल पडला आऊट. त्या साईडला फुल पडला आऊट. आणि याच्या त्या साईडला फुल पडला. आणि समोर गेटाला बाउंड्री. नुसती भांडणं करता नाही. फक्त गेटाला बॉल लागला बाउंड्री. बाकी माहिती इथे नाही कुठं. एवढी मोठी मोठी पोरं भांडणं करतात अशी. हा इथून कुठपर्यंत. इथून बाउंड्री गेटापर्यंत. आमची बॅटिंग आहे आणि आम्ही पप्पा आणि भाऊजींना हरवणार आहोत 100%. आमच्याकडे आम्ही कसं जिंकू नाही? जिंकणार आहे ना, आमच्याकडे 2 लॉलीपॉप.
प्रसाद खायला भेटेल ना तुला. Guys, आता आमची match चालू झालेली आहे. आमची पहिली fielding आहे. आता हे आमचे समोरचे विरोधक आता batting करणार आहेत, guys. आणि आम्ही जिंकणार. त्याच्यावर चेंज करू आपण. काय एक दोन कोपरे पुढे गेल तुम्ही त्या साईडला जास्त अच्छा होईस. त्या साईडला मस्त जागा होईस. वरती बसा वरती. तुम्ही स्टेडियम मध्ये बसा ना. तुम्हाला एवढं साईडला आउट या साईडला थांबा. मग पे- लागून संपलं विषय. एक बॉल एक स्ट्राईक चेंज. 4 वर्षी मॅच आहे. नाही मामा हे चेंज केलं त्याला लागून इकडे बोलावं तर 1 रन नाही त्या इकडे गेलं तर 1 रन. नुसती भांडणी. एक बॉल एक रन झालेला काय एक बॉल एक बाबाने बॉल मारला. तिच्या बॅटीच्या समोर आला ही फार कानपट पडेल. तलवार करतोय मी. नाही गाईज आता भाऊचे आमच्यासाठी बिर्याणी बनवायला घेतलेली आहे. इथं चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि त्यांच्यासाठी पनीर बिर्याणी मागवलेली आहे आपण मस्तपैकी असा. आणि माईने इकडे काय करायला घेतलाय टमाटर आणि हे बघा मॅरिनेट केलं चिकन येतो मस्तपैकी असा तयारी चालू आहे. तर मस्त जोरदार. तर मस्त आज बिर्याणीचा बेत. आणि आमच्या सचित शेटला आलेला राग काय कामाचा नाही नुसता राग येतोय. आणि इकडं काय बोलतोस काय आता नवीन केल आणलेला आहे वहिनींनी. नवीन केल लॉन्च चला चला नवीन केल. हे बघा कसे कसे हे बघा कसे गरीब आलेले आहेत चॉकलेट घ्यायला चॉकलेट घ्यायला. देव 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 काहीच मला 2 भेटलेले आहेत फायनली. भाऊ पण तिकडे मला कितीला काय नाही भेटलं रे. लय मजा आली. बघा चॉकलेट भेटली 2. लेडीज सिंगर बाहेर देशात मागवलेले आम्ही. आता तुम्ही बघा फक्त लेडीज सिंगर. वा 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 राईस बिर्याणीचा निम्मा काम झालेला आहे. इकडं राईस पण शिजवलेला आहे आणि इकडं बऱ्यापैकी बिर्याणी लावून झालेली आहे. आणि आता तिला दम देणार आहे. बिर्याणीला दम द्यायचं राहिलं आता. हे बघा बिर्याणी दम द्यायला तर तवा ठेवलाय. याच्याला मामा आलेला इथं. याच्याला मामा आला आणि इथं बिर्याणीला भाऊ दम द्याल. भाऊ कसे दम द्याल दम कसे देणार आहेत शिजून गे लवकर असं दम देणार आहे लवकर लवकर. आणि दीदीला इथं काम लावलेलं आहे. दीदी काय करते दीदी. आंबा कापते का आंबा चिरटते. त्या बिर्याणीला दम द्यायचा कार्यक्रम सुरू होते. बाई नीट हो. भाऊजीने बोलवले परत वाट नको लागला. नीट दम देते एकदम भारी हो. साबण ठेव बिर्याणीला चालेल तुला मारीन. दम दिलेला आहे तिला. आणि आता इथं उडच्या कबूतर गाणी चालू आहे. आणि इकडे बघा पहिला गरुड बसला. कुठला पहिले चला गाईच आता चाललो आम्ही डोंगरावर करवंद आणायला. बाटली घेतलेली आहे. आणि इकडे आपली बाकीची मंडळी पण येत आहेत. भाऊ आले सगळे एक एक करून येत आहेत.
चला करवंद आणायला चाललेले आहेत. दादा आणि पप्पा पुढे गेलेले आहेत आणि बाकीचे मंडळी अजून कन्फ्युज आहे नक्की कुठं जायचंय. कुठं जायचं म्हणजे ते अजून चपला घालण्यातच बिझी इकडे आलेले आहेत. तर चला आता आम्ही चालू करवंद आणायला. काय मस्त बाटली घेतलेली आहे. आता गल्ली गल्ली में शोर है, उसको निकल के जाएंगे हम डोंगर पे और उधर करवंद लेके आएंगे काय. चलो चलते. तर कायच आता इकडं तर काय भेटलं ना आपल्याला. इकडं आता आपण इकडं आता दादा गेलाय पुढं. पप्पा तिथंच थांबलेत मागं. आम्ही आता इकडं वरती चाललो. बघूया तिथं काहीतरी रानटी काहीतरी असं वाटतं आम्हाला बघायला भेटेल. सगळ्या दिसतंय का चालू असते पुढं. आणि याला बघा यांनी मस्त खांद्यावर घेतलेलं आहे. चप्पल न घालण्याची मजा खांद्यावर बसून जायला भेटते. कारण की इथे काठीविट्या असतील म्हणून त्याला खांद्यावर बसवलेलं आहे. चला आता बघूया वरती काय करवंद बिरवंद भेटतात का नाही. तर बघत चाललं आम्ही वरती. कायच आता इथं काटे आहेत आणि आमच्या किट्टूला भाऊ विचारते बघा काय. किट्टू तुला खाली उतरू का काय नीट सांग काय आहे. काटा चावेल का काटा लागेल ना. काटा लागतो ना. नवीन शोध लावलेला आहे किट्टूने. काटा लागत नाही काटा चावतो असं त्याला वाटतंय. बघूया आता त्याचा काटाचा जातो काय. तो मस्त वरती बसलाय तर कशाला टेन्शन घेईल. आणि इकडे आहे बघा आमची मंडळी बाकीची एकदम स्लो मोशन मध्ये चालत येत आहेत. लेट निघाले आणि पप्पा पण नाही बोलून मागची येत आहेत. आता धावत आलेले आहेत. माई 5 किलो वजन कमी होईल जागेवर. चला काही दादा मी इकडे चाललो असं वरती बघत. आमचा दादा बघा तिथं पोहोचलेला आहे सगळ्यात टॉपला. आणि पप्पा पण इकडनं आले. आणि गाईच पावसाला तिथून पाणी जातो असं वाटतंय. हे बघा इकडनं येतो असं आणि मग इकडनं असं पुढे जाईल. पाणी सुकसुकाट पडलेलं आहे. आमच्या माईला पियाचं पाणी पण भेटलं नाही. आणि पप्पानी काही कच्ची करवंद आणलेली ते दाखवासाठी. चला आता जाऊया आपण इकडे वरती. हेच आमचा किट्टू एवढा चाललाय का त्याला भाऊ बोलते तुला खाली उतरू का. तो डायरेक्ट बोलते माझा पाय दुखतोय. बघा खाली उतरायला मागत नाही. पाय दुखलाय भाई. तो एवढ्याला आमची चाला झालाय. त्या भाऊला काय समजतंय बघा तो कसा दमलेला आहे. किट्टू दमला ना. किट्टू दमला ना. किट्टू दमलाय जाम. चला आता जाऊ वरती. चला बघूया काय भेटते का वरती. गाईच चालत खूप टॉपला आलेले आहेत आम्ही. तर बघा इकडनं गाव पण दिसतंय आणि इकडनं आमची माणसं चालत आलेले आहेत दमत. बस झाला करत लय वरती आलो. हो इकडनं गाव दिसतंय मस्त असा नजारा. इथं सुकलाय पूर्ण गवत. यो गवत जर आम्हाला होलीला भेटलं असतं तर किती बरं वाटलं असतं आम्हाला. बघा मस्त असा नजारा. हे बघा एवढा मोठा प्राणी वरती आलाय. कसा आलाय. हा आता इथं बसतो जरा थोडा वेळ. करवंद काय भेटली नाही सगळी कच्ची आहेत. आता इथं बसतो आणि गप आपल्या घरी जातो. बिर्याणीला दम दिलाय मग तिला दम आम्ही देतो आणि खातो तिला. तर काय आता आम्हाला इथं काय भेटलं नाही. आम्ही 2-3 रील बनवल्या आणि आता आम्ही सगळी घरी जायला निघलेले असती सगळी गँग एकदाच निघलेली आहे. मस्त अशा आम्ही रील बिल काढलेले आहेत. रील तर दाखवू शकत नाही जरा डेंजर रील आहेत त्या. हे बघा असे नाचत होते डेंजर. तर आता आम्ही चालू परत आता फार्म हाऊस. आवडते हिरो झिरो काय असेल ते आवडते. तर आता चला आम्ही चालू आता परत घरी म्हणजे फार्म हाऊस वरती. चला चालू आम्ही आता फार्म हाऊस वरती. अभी तुमको बिरयानी दिखाता है कैसा बना है. एकदम मस्त खुशबू भी दिखाता है तुमको. चलो अभी जाते हैं फार्म हाउस पे. और अपना फार्म हाउस दिख रहा है क्या. दिख रहा है. और अपना फार्म हाउस हाँ एकदम झक्कास. काहीच वलकुंद करवंद नाही पण वलकुंद तर नक्कीच भेटले आम्हाला तिथं. आणि आम्ही वलकुंद भाजलेले वलकुंद घेऊन आलेले आहेत. हे बघा इकडे पण आलेले आहेत आमची मंडळी. चला माईच्या गाल्यात चाप टाकण्यात आलेला आहे. दोरी उड्या नको ती दोरी बरोबर कोणच्या बरोबर उड्या मारायला लावलो मी. चला गाईच आता लय मजा करत देत आले आम्ही. लय मजा आली. कसा पलवला त्यांना एकदम बेकार. आता सगळे आपले मंडळी इथं बसलेले आहेत मस्त. नंतर थोड्याला आपली पार्टी चालवणार आहे. इथं बल्बी वगैरे लावतात. आणि आपला हा फार्म हाऊस मस्त असा बघा तुम्ही मस्त. आता सगळीकडे बसलेत. नंतर जाऊ आपण वरती.
आता मस्त फ्रेश बीच झालेलं आहे आणि इथं परत कालची फरमाईश केली होती सगळ्यांनी कबाब मी हड्डी भावनी परत बनवलेलं आहे आणि आपली बिर्याणी पण झालेली आहे इथं मस्तपैकी दम देऊन आणि इकडे बाकीच्यांची तयारी चालू आहे बिर्याणीची किट्टू वगैरे मला वेली तिथं भट्टी पेटवायची कामं चालू आहेत मस्त भट्टी पेटून तंदुरी खायची आहेत भट्टी पेटवायची नवीन आयडिया लॉन्च झालेली आहे काहीच चोर लावणारे एकच मानकरी जयेशदादा घोरपडे यांनी नवीन भट्टी पेटवायची टेक्निक शिकायची असेल तर दादाकडे क्लास लावा तुम्ही दादा शिकवला आमचा फक्त फार्म हाऊस यायला लागेल त्याच्यापाठी सिंगर पण आलेलं आहे काहीच काहीच इकडे जेवण पण चालू आहे मस्त जेवण बनवलेलं आहे आणि इकडे सिंगिंग पण करतायत इकडे तंदुरी आणि इकडे आपली मंडळी बसली आहे खायला वाट बघतायत कधी तंदुरी येते आणि कधी पोटात जाते बल्ली दिल्ली यांनी सगळी सल्ली उडवली त्यातली बल्लीची सल्ली यांनीच उडवली आम्हाला काहीच नाही दिला आता रात्री आमची बिर्याणी खाऊन झालेली आहे आता येऊ टमरेल खाली कुठं करायचा तर आता हे सगळ्या यांना गोला केलाय खाली घेतलाय आणि इकडे नाचायला आलोय बघा स्पीकर लावलेलं आहे आम्ही स्पीकर आता यो टमरेल आम्ही खाली करणार आणि मग आम्ही वरती जाणार यानं काय आता मी रातभर जाऊन देत नाही आता यानं जागलेलं नाही इथंच आणि हो बघा तो बघा आमचा कबीर सिंग बघा काय बोलायचं याला काय बोलून फायदा नाही डेंजर येलाय तो आता आम्ही नाचतो इथं तुम्ही पण या नाचायला मॉर्निंग आज सकाळ झालेली आहे सकाळ जाऊन आम्ही पत्ते आणलेले आहेत आणि आमची माई बसले मागं आणि इकडं आणि किट्टू आणि वहिनी तिकडे चहा ठेवत आहेत आणि आपला भूत पण उठलेला आहे आणि सकाळ मोबाईल याला दोन्ही गाद्या लागतील किट्टू ए किट्टू आता बोल आऊ काकाला सॉरी बोलायला आता काय बोल 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 अरे तू नाही त्याला असं सांग सगळ्यांना सॉरी बोल बोल त्याला बोल किट्टू करशील असं करशील रोल करशील बोल हे करायला सांग कान पकडायला सांग कान पकडू कान पकडू हे अंकल डान्स करून दाखव डान्स ये उचल जाऊ डान्स करेल पायात ना ओपन आऊ पाय आहेत ना ओपन आता तू मी कान पकडू हे अंकल आता डान्स कर आऊ काका डान्स कर आता आऊ डान्स कर आऊ आऊ डान्स कर डान्स पायात ना ये नको 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 एक या वरती फॅन लगा का बघतो मेरा
गाईस काल आमचा उतना झाला. आज आमची इथं हल्दीची तयारी चालू आहे. इकडं वडे काढायची सुरुवात झालेली आहे. असते असती मम्मी इथं बनवतय आणि माहीत तिकडं तलतय आणि हिचं काय काम नाही तरी पण आले. गाईस आपला आता नवरदेव आंघोळ करते आणि इकडं मटणाचा चुला बांधायला पण घेतलेला आहे आपल्या भाऊनी. हे बघा तुम्ही बघू शकता विटा आणतात आता आणि ह्यो पण आलेला इथं चुला बनवायचा आपल्याला. आता चला आपण सध्या पहिले विटा आणूया आणि मटणाचा पण चुला बनवूया. तिकडे गाणी सुद्धा लावलेले आहेत एकदम वाईब मध्ये. गाईस तिकडे आपलं मटण बनवायला घेतलेलं आहे भाऊनी आणि तिकडे अशी मस्त गाण्यांची अशी वाईब लावलेली आहे पप्पानी. तिकडे मटण चालू आहे आणि तिकडं वडे बनवत आहेत मस्त. आता तेव्हा आपलं बेत बनणार आहे एकदम पद्धतशीरमध्ये. काल बिर्याणी आज मटण. आता शेतावरची वाईब आम्ही बनवलेली आहे मस्त कॅट आणि इकडे भाऊ मस्त जेवण बनवत आहेत आणि तिकडे वडे चालू आहेत मस्त. आता इथं पत्ते केलतो आम्ही. आता मी पण आम्ही पत्ते केलतो आणि आता सगळे बसतो आता पत्ते केलो मस्त. शेतावरची वाईब बनवलेली आम्ही आता इथं. गाईज आता नवरा चाललाय वडे टाकायला. चला आता जाऊया. वडे काढलेले आहेत पण आता काय काय वहिनी आता काय हळद आहे आता माझी. तर या तुम्ही पण नक्की हल्दीला. आमच्या वहिनी पण आलेल्या आहेत आणि इकडं साड्या लावतायत. हे बघू शकता तुम्ही जाम जोरात हळद आहे माझी. लग्न घरी आहे टाइम अजून पण हळद आताच करून घेत आहेत. तर येऊ नका तुम्ही नक्की. आता चला बघू पुढं काय काय होतंय. त्या सगळी तयारी झालेली आहे गायच. आता चालल्यावर कुठे जायचं आपल्याला. अजून हळद लावायचे सगळे मंडळी रेडी आहे. थांबा येऊ दे सगळे ना. इकडं माई येते आमच्या अजून. आता जाऊ आम्ही मंदिरात पहिले पाया पडायला आणि नंतर मुंडवल्या फुंडवल्या काय असतात त्या लावण्यात येतील मला आणि मग पुढची काय क्रिया होईल बघा तुम्ही ब्लॉग मध्ये. आपलं असंच खोटा खोटा लग्न आहे तरी पण या करवल्या एवढा टाइम लावतात काय बोलायचं तयारीला. येऊ का बाई. हे बघा या करवल्या अशा कशा करवल्या काय कामाच्या या. हा एवढा नवरा इथं रेडी विडी झालाय एवढा चष्मा घालून. तर या करवल्या बघा अजून रेडीच होता नाही. तर या असं कुठं जमतंय का खोटा खोटा लग्नाला. ओरिजिनल लग्नाला 3 वाजता बसवायला लागलं वाटतंय ना. काय रेडी झालेले आहेत काहीच. आता आपल्या करवल्या बिरवल्या जमलेल्या आहेत सगळ्या. चला आता आपण देवलात चाललेलो गाईच. चला आपला फोटोग्राफर आपण मंदिरात ना आलेलो गाईच पाया पडून. आता आपल्याला इथं हळद लावायला बसवायचे आहेत. आता तयार आहेत हळद लावायला. चला आता मी बसतो. योच बसला अरे माझं. हे बघा माझ्या अगोदर योच बसलेला आहे. कुठं बसवते हळद लावून झालेले. आता हळद माझा आपला फोटोग्राफर बाहेर देशात मागवलाय. आता झालेला आहे सगळा आपला. आता तुम्हाला जर या जी पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करा. मी ती पण व्हिडिओ रील्समध्ये टाकून देईन. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. कमेंट करा नक्कीच भेटेल तुम्हाला ती पण व्हिडिओ. बघू शकता तुम्ही आता आमची ओरिजिनल हालत वाटते कारण की इथं सगळे रंगलेले आहेत. हे बघा आमची कोलिन बाई सगळे रंगलेले आहेत. हे बघा तिकडे दादा इथं ऑलमोस्ट सगळे रंगलेले आहेत. इथं ओरिजिनल हालत वाटते. आता दादा अशी वाटली तुम्हाला आमची हालत. काहीच आमची इथं कोली होतीच. कोली पण आले कोली पण आलेले आहेत. सगळे वेगवेगळे आहेत. नेपाली कोली बंगाली आफ्रिकन फोटोग्राफर आणि मी स्वतः नवरा आणि आमची दिदी म्हणजे बंगाली आपला चायनीज. झाला आता आपला सगळा सोडून मस्त आहे की आपण जेवूया मस्त झालं इथला वरती. तर जेवण तोंड वगैरे धुतो मग जेवायला बसतो. चला काय चाललो होता आम्ही घरी. आपली एक गाडी पुढे आणि आम्ही बाटला द्यायला थांबलेलो म्हणून आता आम्ही जरा मागे राहिलो. चला तुम्हाला ब्लॉग कसा आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.